इन जनरल लाईफमध्ये आजकाल कलियुगामध्ये जो आता स्वतःचा फक्त विचार करतो ना, तो जास्त सक्सेसफुल होतो असं वाटतं. आपण सगळी भक्ती करतो, कोणत्याही गोष्टी करतो. त्यांना तेवढा सक्सेस खूप नंतर भेटतो. भेटतो, पण खूप त्रास, खूप गोष्टी सहन करून जाव्या लागतात. पण जे जे बोलतो ना आपण, की नास्तिक असतात, जे अजिबात विश्वास ठेवत नाही, त्यांना लगेच सक्सेस भेटून जातं. यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. प्रारब्धाचा भाग आहे एक. प्रारब्ध म्हणजे या व्यक्तीने गतजन्मामध्ये हं. जे काही चांगले कर्म केलेले असतील हं. ते या जन्मामध्ये उतरतात ओके. आणि तो बँक बॅलन्स जो आहे, तो जो कर्मांचा बँक बॅलन्स आहे, तो या जन्मामध्ये तो भोगत आहे. आणि तुम्हाला वाटतं अरे तो देवपूजा करत नाही, मग हे कसं? तो त्याच्या कर्मांचा बॅलन्स आहे जो या जन्मात तो भोगत आहे. मग मी का भोगतोय? कारण तुझ्या कर्मांचा बॅलन्स निगेटिव्ह होता जो तू भोगत आहेस. आणि त्या कर्मांचं बॅलन्स हो यासाठी तुला अध्यात्माशी तरी जोडता आलं पाहिजे, जेणेकरून कुठली तरी एक शक्ती तुझ्यासाठी उभी राहील. आता जी व्यक्ती या जन्मामध्ये नास्तिक आहे असं धरून चालूया. नास्तिक असणं म्हणजे चुकीचं नाही मी मानणार. तो जर त्याच्या नीतिमूल्यांचं पालन करत जगत असेल तो चुकीचा व्यक्ती नाहीये. तो फक्त प्रत्येक गोष्टीला एकदम तंतोतंत जोडून पाहतोय की ही गोष्ट अशीच का तशीच का, त्यामुळे तो नास्तिकतामध्ये येत असेल असं मी मानतो. प्रॅक्टिकल जगत असेल. येस, तो प्रॅक्टिकली जगतोय. पण जो भक्त स्वामींशी जोडला गेलेला आहे त्याला एक गोष्ट कळली पाहिजे की प्रारब्धाचे जे भोग आहेत ते मला भोगताना कुठे कुठे जे जे ताण तणाव जे काही संकट आहेत ते मला निरसन मलाच करायचं आहे ना. भले मार्ग मला स्वामी देतील पण त्याचं निरसन मलाच करायचं आहे. म्हणजेच असं बोलू शकतो का की ज्यांचे मागच्या जन्मामध्ये काही कर्म कमी असतील, म्हणजे चांगले कर्म कमी असतील, त्यासाठीच आपण ह्या जन्मामध्ये येऊन स्वामी भक्ती किंवा भक्तिमय ह्याच्यावर जातो कर्म मेंटेन करायला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. याचं विश्लेषण मी असं सांगेल, आत्मा आहे ना कन्सिस्टन्सीवरती काम करतो. आत्मा ही ऊर्जा आहे. विज्ञानाचा एक लॉ आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजेच ऊर्जा बनवली जाऊ शकत नाही किंवा संपुष्टात आणली जाऊ शकत नाही. बरोबर. ती ट्रान्सफॉर्म होत असते एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये. म्हणजेच आत्मा हा कन्सिस्टन्सी ट्रॅव्हल करत असतो प्रत्येक शरीरातून. ओके. जन्मांतून. यामध्ये त्याचे 3 प्रोसेस येत असतात ज्याला आपण कर्मांमध्ये नाव देतो. एक असतं संचित कर्म, दुसरं असतं प्रारब्ध कर्म आणि एक तिसरं असतं क्रियामन कर्म. ओके. संचित कर्म काय माहितीये? जेवढे जन्म तुम्ही घेतलेले आहात, जेवढे जन्म आत्माने ट्रॅव्हल केलेला आहे, त्या जन्मामध्ये केलेले पाप पुण्य ह्या सगळ्यांचा जो बॅलन्स असतो ना तो जमा झालेला असतो एकीकडे. ओके. ठीक आहे. तुमच्या सगळ्या जन्मांचा पाप पुण्याचा जो घडा आहे तो तिथे भरलेला असतो. त्यानंतर आत्मा ट्रॅव्हल करतो या जन्मामध्ये. आता आपण या जन्मात आहोत. ओके. इथे येणार प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म. ठीक आहे. प्रारब्ध कर्मामध्ये संचित कर्मातला काही भाग घेतला जातो. ठीक आहे. दुसरा जो भाग आहे तो नेक्स्ट जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकतो. डिपेंड करतो आत्मा मोक्ष पावतोय की नाही. ठीक आहे. या जन्मामध्ये त्याचा जो क्रियामन कर्म आता जे चालू आहेत, म्हणजे आता जे आपण कार्य करत आहोत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे मी चांगले कार्य करतो, वाईट करतो, हे सगळं क्रियामन कर्म या जन्मात चालू आहे. प्रारब्धाचं कर्म काय करतंय ते तुम्हाला ठरवतं की तुम्हाला सक्सेस किती रेशोला द्यावं, किती मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात याव्या, भेटावं की ना भेटाव्या. मागे आपण जो पॉडकास्ट केलेला ना त्याच्यामध्ये बऱ्याच जणी मला काही असे प्रश्न टाकलेले की जर कर्म इतके मॅटर्स करतायत तर मग मंत्री मेले पाहिजे होते. ओके. पण माझा असा प्रश्न आहे की सगळेच मंत्री भ्रष्ट आहेत? आणि जर ते मंत्री या जगामध्ये येऊन खूप काही गोष्टी उलाढाल्या करत आहेत तर असं पण असू शकेल ना की त्यांचे प्रारब्धाचे ते जे संचित कर्म आहे त्याचे भोग इथे भोगत असतील. आणि जर तो मंत्री चुकीचं वागत आहे, चुकीचे दुष्कर्म करत आहे, भले त्याचे रिझल्ट तुम्हाला आता दिसत नाहीयेत पण पुढे तरी दिसेल ना. आणि नाहीच दिसला तर येणाऱ्या जन्मामध्ये तो कुठल्या चांगल्या गोष्टींमध्ये जगेल याची काय शाश्वता? बरोबर. म्हणजे आपण ऍटलिस्ट आपले कर्म तरी बॅलन्स करू शकतो ना. क्रियामन कर्म आपण हे जे जगतोय, आजचं जे आज आपण बँक बॅलन्स बनवतोय ते तरी आपण चांगलं करणं आपल्या हातात आहेच ना. बरोबर. जर आपण फक्त स्वतःचा तरी ऍटलिस्ट एवढा विचार केला ना, दुसऱ्याच्या जगामध्ये एंट्री न करता, तर जीवन खूप सुंदर होऊ शकतं. ते त्यांचे भोग भोगत आहेत
आपण आपले भोग भोगूया, हम्म. वेळेवरती सोडूया, कर्मांना महत्व द्या, सर्व काही छान होईल. ओके. कर्म it. चांगले ठेवले पाहिजेत आपण. येस. आपण जे बघतो की एखाद्याला लवकर सक्सेस भेटतोय हे त्याच्या मागच्या जन्माच्या कर्मांचा भोग तो भोगत असतो आताच्या वेळी. येस येस येस. हो. आणि त्यामध्येच क्रियामान कर्मामध्ये हम्म. तो ज्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज करतो हम्म. याचं सुद्धा वेटेज याच्यामध्ये ऍड ऑन होत असतं. ऍड ऑन होत असतं. ज्याला या गोष्टींवरती बिलीव्ह नाहीये त्याला मी एकच प्रश्न विचारेल, मग असं का होतं एखादा गरीब जीवनभर फक्त गरीबच राहतो, फक्त मजुरी करूनच जगतो, बरोबर. आणि एखादा व्यक्ती जन्माला येतो आणि लगेच सक्सेसच्या अशा रेशोला जातो की त्याचा आपण विचारच करत नाही की तो इतका फास्ट कसा काय गेला. मेहनत दोघं करत होते, बरोबर. म्हणजे नशिबाचा भाग कुठेतरी आलाच ना. आलाच. कर्म दोघांनी केले पण बरोबर. नशिबाचा भाग कुठून आला, तर तो प्रारब्धातून आला. हम्म. ते संचित कर्म जे होतं ना तिथून आला. फक्त मला एकच म्हणायचं आहे ह्याच्यामध्ये, हम्म. ज्यावेळेस वास्तू प्रॅक्टिसमध्ये एखाद्या घरामध्ये जातो ना हम्म. त्यावेळेस विशिष्ट टाईपचे मी पॅटर्न लोकांमध्ये बघतो आणि यातून मला कळतं की गेल्या जन्माचा या लाईफमध्ये यांच्यामध्ये कसा इम्पॅक्ट पडत आहे. पर्टिक्युलर घरामध्ये मी एक गोष्ट अनुभवतो की प्रत्येकाचा जन्म हा 8 तारखेशी निगडीत आहे. म्हणजे त्या व्यक्तीतल्या बऱ्याच व्यक्तींचा जन्म 8 तारखेला किंवा 17 तारखेला किंवा 26 तारखेला झालेला, सो 8 दर्शवतो. 8 Yes, yes. ओके. म्हणजे काहीतरी आहे कनेक्शन त्यांचं त्या जन्माशी. आणि 8 तारखे ज्याची ठरते ना, 8 म्हणजे तुमची गेल्या जन्माचे पॅटर्न्स तुम्ही कम्प्लीट करायला आलेल्या आहेत ह्याचे क्लिअरली इंडिकेशन असतं. ओके. पॅटर्न कम्प्लीट करायला आपण Yes, आलोय. तो पॅटर्न केला. 8 बघा ना, 8 हा असा आहे. इथून सुरुवात केला तर तो इथेच कुठूनही येऊन सुरुवात थांबणार. केली तरी तो तिथे येऊन संपतो. म्हणजे तो काहीतरी गत जन्माचं आहे जे भोगायला आलेला आहे त्याचं क्लिअर इंडिकेशन 8 नंबर देतो. चांगलं की वाईट? कुठल्याही फॉर्म मध्ये, ओके. कुठल्याही तरी गोष्टी, आत्माच्या काही स्मृती आहेत, काही संस्कार आहेत जे क्लिअर नाही झालेले आहेत, तो इथे क्लिअर करायला आलेला आहे. ओके. 8 नंबरवाल्यांना ना या जन्मामध्ये ना खूप भोग भोगायचे असतात, खूप त्रासातून जावं लागतं त्रासातून जावं लागतं प्रत्येकाला. फॉर एक्झाम्पल मी स्वतः 8 वाला आहे. ठीक आहे. माझा मुलांक सुद्धा 8 आहे, माझा भाग्यांक सुद्धा 8 आहे. ओके. जीवनातले जे तीव्रता प्रॉब्लेम्स आहेत ना ते मी अशा लेवलला अनुभवलेलं आहे ज्यामुळे आज मी या प्रोफेशन मध्ये उतरलेलो आहे. बरोबर. कारण मी संकटातूनच शिकलेलो आहे. बरोबर. सरांनी ही गोष्ट जे प्रॉब्लेम्स आहेत ते मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितले आहेत. कोणी नवीन असतील ह्या पॉडकास्टमध्ये तर ते नक्कीच बघू शकता. तो पॉडकास्ट 50K आपला क्रॉस गेलाय. येस. की ते सरांनी त्यांचे अनुभव असे सांगितले होते की लोकांना ते फार कनेक्ट झाले होते. तर त्यासाठी स्टॉप केलं की कोणी नवीन असेल तर त्या पॉडकास्टवर जाऊन नक्कीच पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाका. नक्कीच भेटेल. जे 8 वाले असतील ना ते या गोष्टीला नक्कीच कनेक्ट करतील. बरोबर. 8 वाल्यांचं कसं असतं, बाकीचे जन्मतारखेवाले एक एक्झाम्पल मध्ये समजवतो. एका ठिकाणी हातोडा मारून पाणी काढायचं आहे. ओके. त्यांच्या 5 हातोड्यामध्ये त्याच्यातून पाणी निघू शकेल. हा. 8 वाल्याला 100 हातोडे मारून सुद्धा पाणी निघेल की नाही याची शाही शाश्वती नाही. बापरे. हे हार्डवर्क आहेत 8 वाल्यांचे. ठीक आहे. 8 काय आहे, 8 हा शनीचा नंबर आहे. ओके. शनी म्हणजे कठोर परिश्रम. पण शनीचा एक फायदा आहे, तो तुम्हाला देतो ना ज्यावेळेस त्यावेळेस तो इतकं देईल ना जो बाकीचा कुठला प्लॅनेट नाही देऊ शकत. बरोबर. माझ्या आता मनात ते झालं येस. की असं बोलतात शनी त्रास पण तेवढाच देतो. येस. पण जर शनीने पैसा द्यायला सुरुवात केली तर तो कोणताच प्लॅनेट देऊ शकत नाही एवढा प्लॅनेट म्हणजे शनी देऊ शकतो. आणि शनी ही जी स्टॅबिलिटी देतो ना ते रोखून ठेवण्याची तो कुठलाच प्लॅनेट नाही देऊ शकत. ओके. ती स्टॅबिलिटी आहे शनी. येस. एक विशिष्ट पॅटर्न मी प्रत्येक घरामध्ये पाहत असतो. काही घरामध्ये मुलांचं आणि पालकांशी खूप चांगलं जमत असतं. इतक्या चांगल्या लेवलला ती बॉन्डिंग असते की ती पहावीशी वाटते. ओके. मग हे पॅटर्न कुठून आलं? बरोबर. हेच ते तुमचे भोग आहेत गत जन्माचे, जे कुठले तरी चांगले कर्म करून आलेत, तुम्ही एकत्र आहात, त्या स्ट्रॉंग बॉन्डिंग मध्ये आहात. ओके. आणि काही घरामध्ये मी बघतो की मुलाचा बापाशी बिलकुल पटत नाही किंवा आईशी पटत नाही, मुलगा गेला वेगळ्या लाईनीला. हे कसं घडतं? हे सगळे पॅटर्न्स आहेत जे कनेक्टेड आहेत. हे त्या जन्मातील या जन्माशी असलेले काही संबंध आहेत जे दर्शवतात कुठेतरी काहीतरी दुर्व्यवहार झाला असेल ज्यामुळे हा आत्मा या घरामध्ये या व्यक्तीच्या नात्यामध्ये जोडला गेलेला आहे. तर आत्मा कर्म आणि ऊर्जा आणि संस्कार हे सोबत घेऊन चालत असतो. ओके. आपण जी साधना करतो ना ती कधी वेस्ट नाही होत. ओके. याला मी अजून थोडं एलॅबोरेट करू शकतो. 2 साधक आहेत, दोघांनी स्वामींची साधना करायला सुरुवात केलेली आहे. बरोबर.
दोघांच्या जीवनामध्ये समजा धरून चालू आहे की सेम प्रॉब्लेम्स आहेत, ओके. पण एकाला 5 महिन्यामध्ये फरक पडतोय हा, आणि एकाने 2 वर्ष झाले, 3 3 वर्ष वर्ष झाले, झाले. 5 वर्ष झाले, तरी अजून फरक नाही. बरोबर शेवटी तो देवाला बोलतो, देवा मी काय असे पाप केले की मला फळ नाही मिळत आहे. बरोबर. हेच असतात ते कर्म. हा जो फर्स्ट व्यक्ती आहे याची त्या जन्मातली एवढी साधना झालेली असेल, ज्याचा या जन्मामध्ये फक्त त्याला ती की फिरवायची होती, ती की फिरवली आणि हा जो कनेक्शन आहे तो जॉईन झाला आणि तो त्या अध्यात्मामध्ये उतरला. दॅट्स इट. पण एक आहे, आपण चला ठीक आहे मागच्या जन्मामध्ये काही कर्म चांगले नसतील, त्या लेवलचे नसतील, म्हणून आपल्याला तो आता ह्या जन्मामध्ये ते भोगावे लागतात. बरोबर. पण साधनेने ते कर्म आपण चांगले करून, म्हणजे जे आता चांगलं केलं, साधना केली, तर ते बॅलन्स होऊ शकतात का ह्या जन्मामध्ये? 100%. आणि त्यानंतर पण आपल्याला रिझल्ट चांगले भेटू शकतात. 100%. त्याला मी इलॅबोरेट करून सांगू शकतो. ओके. एक व्यक्ती आहे समजा, ज्याने गत जन्मामध्ये खूप दुष्कर्म केलेले आहेत. बरोबर. दुष्कर्म इतक्या प्रमाणात केलेलं आहे की एखाद्याला त्यांनी घरापासून विलुप्त केलेलं आहे. ओके. हे काही मी पास्ट लाईफमध्ये काही लोकांवरती जेव्हा काम करतो तेव्हा मला या गोष्टी समजून येतात. एखाद्याला आई वडिलांपासून दूर केलेला आहे त्या जन्मामध्ये, आणि या जन्मामध्ये तो त्याचे भोग भोगत आहे. ओके. समजा या जन्मामध्ये तेच पॅटर्न त्याच्यासाठी रिपीटेड आलेले आहेत. आता हाच प्रकार त्याच्या जीवनामध्ये घडत आहे. ओके. आणि लोक म्हणतात की याने तर कोणाचं वाईट नाही केलं, मग याच्यासोबत का घडत आहे? बरोबर. हेच ते त्याचे संचित कर्म या जन्मामध्ये उतरलेले आहेत. आता त्याने एकच करावं, जर त्याला असं वाटतं की अध्यात्म हा त्याच्यासाठी एकमेव मार्ग आहे, तर त्याने जोडलं जावं. मग त्याने स्वामींशी जोडलं जावं की ज्या कुठल्या देवी देवतांशी जोडलं जावं, हा त्याचा मार्ग आहे किंवा हे त्याचं मत आहे. ज्यावेळेस तो त्याच्याशी जोडला जाईल त्यावेळेस ती जी साधना तो करेल त्या साधनेमध्ये कन्सिस्टन्सी असावी. ओके. आज केलं फरक नाही पडत, सोडून देऊया, नको करू. ती तुझी परीक्षा असू शकते. त्रास येणार, बाय डिफॉल्ट त्रास येणार, कारण ते कर्म खूप खतरनाक लेवलचे आहेत. इथे बॅलन्स करण्यासाठी तू आलेला आहेस. ठीक आहे. मग आता हे करत राहणार, ही जी कन्सिस्टन्सी जेव्हा जेव्हा तो ठेवत चालेल चालेल चालेल, एका विशिष्ट पातळीनंतर किंवा एका विशिष्ट काळानंतर त्याला तो फरक नक्कीच जाणवेल. मी अशा बऱ्याच पॅटर्नवरती काम केलेलं आहे, ज्या घरामध्ये कधी म्हणजे कोणी आनंदी वातावरण पाहिलंच नसेल. 10-10 वर्ष असेच एका कोपऱ्यात त्याचं तोंड, एका कोपऱ्यात त्याचं तोंड. मी फक्त काही विशिष्ट गोष्टींवरती अभ्यास करून, त्यांच्या गतजन्मांच्या काही गोष्टी जाणून, त्यांना दिलेल्या काही साधना, यानंतर त्या गोष्टींमध्ये खूप प्रभाव मी पाहिलेला आहे. ओके. हो. फक्त हे पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे. पण याच्याविषयी मला थोडंसं अजून मांडावंसं वाटतं की हल्ली हे गतजन्माविषयी हे जे काही सेशन चालतात, म्हणजे हे जे काय बाजारीकरण चाललेलं पास्ट लाईफ रिग्रेशन, ह्याच्यामध्ये प्रत्येकाने उतरून याचं मला वाटतं. ओके. प्रत्येकाला वाटतं की मला जाणायचं की माझा गतजन्म काय होता. ओके. प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न सुद्धा विचारावा की खरंच तो जन्म जाणणं माझ्यासाठी गरजेचं आहे का? काय त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचे काही ड्रॉबॅक्स तर नाही ना मला होणार? असे पण होतात. हो. फॉर एक्झाम्पल, तुमचं मी PLR केलं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला काही विशिष्ट साधनेनंतर मी तुमच्यावरती काही गोष्टींशी तुम्हाला कनेक्ट केलं, असं धरून चालू आज आपण. ओके. तुमच्या वास्तूमध्ये मी आलेलो आहे आणि मला असं वाटतं की मला तुम्हाला त्या गतजन्माशी काही गोष्टी जोडून बघायच्या आहेत. ओके. ठीक आहे. आपण त्या विशिष्ट साधनेमध्ये बसलेलो आहोत आणि आता तुम्ही त्या साधनेमध्ये गेल्याच्या नंतर, त्या फ्लो मध्ये गेल्याच्या नंतर, त्या पर्टिक्युलर ऊर्जेशी जोडल्यानंतर तुम्हाला अशी उत्तरं मिळाली की तुम्ही कोणाचा तरी खून करत आहात. ओके. पास्ट लाईफमध्ये. पास्ट लाईफमध्ये. ओके. तो इम्पॅक्ट या जन्मात किती मॅटर्स करू शकतो याचा विचार करू शकता का तुम्ही? रोज तो गिल्ट किती फील तुम्ही करू शकता? विचार केलाय तुम्ही? यार एखाद्याला मारलेला आहे, यार एकाला मी मारलेला आहे, तो फील किती गिल्ट देऊ शकतो? विचार करा. म्हणून त्या परमेश्वराला सर्व माहिती आहे की कोणासाठी काय चांगलं, काय वाईट. त्यांनी ही जी आपली गतजन्माची जी स्मृती जी डिलीट केलेली आहे ना, त्याचं रिझन हे आहे. बरोबर. पण काही विशिष्ट आत्मा आहेत ज्यांना काही स्मृती ह्या जाणवतात. ओके. ते फील करतात की काहीतरी आहे जे त्यांना विसरल्यासारखं आहे, कुठल्या तरी जन्मातली काहीतरी गोष्ट राहिलेली आहे. ओके. तुम्ही कधी असा अनुभव केलेला आहे? तुम्ही एखाद्या विशिष्ट जागेत गेलात आणि तुम्हाला असं वाटतंय की यार मी इथे कधीतरी आलेलो आहे, भले तुम्ही गेलेले नसतात तिथे. बरोबर. खूप वेगळी ओढ लागते तिथे. जागाच कसं आपल्या माणसांवरून पण वाटतं किती वेळेला की बाबा मी, म्हणजे काही संबंध नसतो,
एखादा कोणी असा भेटला आपल्याला, मित्र बनला, कोणी बनला, आपल्याला काही संबंध नसतो, पण आपल्याला वाटतं की यार ह्याच्या बरोबर आहे ना काहीतरी बॉन्डिंग वेगळी आहे माझी. बरोबर. बरोबर. मुलाचं आपल्या आईवडिलांशी असलेलं जे नातं आहे, हम्म. हे नातं, हे जे प्रेम आहे, ज्याला शब्दांची गरज नाही आहे, हे बरोबर. नातं काय आहे? हे पण ते कुठल्या तरी जन्माचंच तुम्ही काहीतरी पाहतात ना, हम्म. जगत आहात ना. म्हणजे ही काहीतरी कन्सिस्टन्सी आहे. आत्मा ते संस्कार या जन्मात घेऊन आलेला आहे. आता जसं तुम्ही उदाहरण दिलं की काहींना पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की अरे ह्याला मी ओळखतो किंवा हे आपलं बरोबर. कनेक्शन आहे. कधी कधी तुम्ही हा पण अनुभव घेत असाल की एखाद्या व्यक्तीशी असं 2 मिनिटं बोललं का असं वाटतं की त्याच्याशी बोलूच नाही यार. हा. असं का वाटतं? होतं. कारण ते काहीतरी कनेक्शन आहे, तो ऑरा बिलकुल मॅच होत नाही. मॅच होत नाही. आता हा ऑरा कुठून आला? हा सुद्धा आत्म्याने कॅरी केलेला एक ऊर्जाचा प्रवाह आहे. ठीक आहे, ज्याला माहिती आहे की सूक्ष्म लेवलला काही गोष्टी अनुभव केल्या जातात. आपण कसं, आपण भौतिक सुखामध्ये जगतो, त्यामुळे आपल्याला या गोष्टी कनेक्शन होत नाही. बरोबर. प्राणी मात्रांना ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती आधीच होते. भूकंप होण्याआधीच त्यांना सेन्सेस कळणार की काहीतरी भूकंप होणार आहे, म्हणून त्याच्या आधीच ते ती जागा सोडून निघून गेलेले असतात. कारण सेन्सेस त्यांचे खूप स्ट्रॉंग आहे. आपण तेवढे सेन्सिटिव्ह नाही आहोत. पण विशिष्ट पातळीवरती विशिष्ट साधना केल्याच्या नंतर आपण त्या गोष्टी फील करू शकतो. ओके. ते सेन्सेस आपल्याला निसर्ग देत असतो. मग असं पर्टिक्युलर व्यक्तीशी भेटल्यानंतर आपल्याला खूप असं अनइझी वाटतं की यार याच्याशी न बोललेलं बरं, आणि मोस्टली त्या व्यक्तीशी आपल्याला जुळत नाही. काही नाती अशी असतात, आधी खूप तीव्र असतात, म्हणजे खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असते, आणि लग्न झालं की लगेच ब्रेक होऊन जाते. बरोबर. म्हणजेच काय झालं तर हा एक लेसन होता जो कम्प्लीट करायचा होता, जो कम्प्लीट झाला, आणि आता तो बॉन्ड संपला. आता हा आत्मा आपल्या प्रवाहामध्ये निघून गेला. ओके. येस. हे जे घटस्फोट होत आहेत, हे जे नाती अचानक तुटत आहेत, हे गतजन्माचे लेसन्स आहेत, धडा आहेत. हा एक धडा आहे जो या जन्मामध्ये येऊन कम्प्लीट करायचा होता. कम्प्लीट झाला, पुढे निघायचं आहे. फक्त एकच याच्यामध्ये चूक करू नका, जे प्रत्येक जण करत असतो, दोष देत असतो. त्याने माझ्यासोबत असंच कसं केलं, का केलं, कशाला केलं, माझा काय दोष होता, असंच का. तू त्या जन्मामध्ये त्याला तितका त्रास दिलेला, तो या जन्मामध्ये कम्प्लीट झाला. आता तू तुझ्या प्रवाहामध्ये, ती तिच्या प्रवाहामध्ये. ही अंडरस्टँडिंग जर असेल तर जीवन खूप सुंदर आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला त्या गोष्टी ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे. बरोबर. तर जीवन खूप सुंदर आहे. ऑलवेज कृतज्ञतेची भावना ठेवा. माझ्यासाठी जे काय आहे ते खूप सुंदर आहे, आणि जे होणार ते खूप सुंदरच होणार. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. बरोबर. जे झालं ते चांगल्यासाठीच झालंय, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, आणि जे होणार ते पण चांगल्यासाठीच होणार. ही भावना असेल ना तर तुम्ही कधी दुःखी नाही होणार. अगदी बरोबर. सक्सेस कुठून येतं आणि कुठे दिसतं? सक्सेस फक्त बाहेरून दिसतं, बाह्य जग आहे. पीस कुठे आहे? पीस आतमध्ये आहे. सक्सेस इझिली मिळतं, पण पीस शोधायला ना तुम्हाला आतमध्ये झोकावं लागतं. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही आउटर वर्ल्डमध्ये जास्त झोकावणं कमी करता, त्यावेळेस तुम्ही आतमध्ये झोकावता. मग मी हे म्हणत नाही की तुम्ही आउटर वर्ल्डमध्ये लक्ष देणं, ती गरज आहे. पैसा ही काळाची गरज आहे, ती असली पाहिजे प्रत्येकाला. मला आहे, तुम्हाला, सर्वांना आहे. पण त्यासाठी तुम्ही फक्त पैसा पैसा करत जीवनाला फक्त त्याच ट्रॅकवरती नेलं तर तुम्ही या जन्माला समजलाच नाही आहात. ओके. प्रत्येक जन्म तुम्हाला काहीतरी शिकवायसाठी आलेला असतो. प्रत्येक पॅटर्न तुम्हाला काहीतरी गोष्ट शिकवत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सारखा सारखा एकच अपघात ठरत आहे, तर त्याने विचार केला पाहिजे की हा का घडत आहे. ओके. एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये, म्हणजे मला असे प्रश्न येतात, म्हणजे किंवा मी कधी कधी अनुभवतो की एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये फक्त लॉस होत आहे. जीवापासून तो बिझनेसमध्ये त्याला लॉस होतोय. बरोबर. एखाद्याच्या लाईफमध्ये सारखे अपघात होत आहे, एखाद्याच्या लाईफमध्ये कोणी त्याला फसवलं जात आहे, वारंवार पॅटर्न होत आहेत. बरोबर. खूप गोष्टी आहेत अशा की जसं लग्न टिकत नाहीये, 2-2, 3-3 लग्न होत नाहीये. बरोबर. किंवा बाकी कुठलीही गोष्ट असू दे, नीट होत नाही असतात, आणि त्या रिपीटेडली होतात गोष्टी. बरोबर. ते पण म्हणजे गतजन्माचं आहे का? परत सांगतो, इनकम्प्लीट स्टोरी राहिलेली आहे. ठीक आहे. आत्मा लेसन घेऊन आलेला आहे, एक धडा आलेला घेऊन, जो अपूर्ण राहिलेला आहे, जो इथे येऊन कम्प्लीट करायचा आहे. एक लेसन कम्प्लीट करायचं आहे. पण आपण त्या लेसनला समजतच नाही आहोत. जिथपर्यंत हा लेसन समजत नाही, प्रॅक्टिकली समजत नाही की का घडत आहे, तोवरती तो पॅटर्न रिपीट होत राहणार. घटस्फोट घडी घडी घडत आहेत. किती माझे रिसेंटली अशा बऱ्याच केसेसमध्ये मी पाहिलं, एक एक व्यक्तीची 5-5 लग्न झालेली आहेत, तरी घटस्फोट होतोय.
कसं काय होतंय? पत्रिकेमध्ये दोष आहे, बाय डिफॉल्ट आहे. तो दोष असाच नाही आलेला, तो गतजन्माच्या भोगांचा परिणाम आहे. ठीक आहे. गतजन्माच्या परिणामांच्या हिशोबाने तुमची कुंडली तशी बनलेली आहे. ठीक आहे. कुंडली जशी बनलेली आहे तशीच तुम्हाला वास्तू मिळते. बरोबर. ठीक आहे. या सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत, ती त्याला वास्तू तशी मिळालेली आहे, त्याची परिस्थिती तशी आहे. मी फक्त त्या व्यक्तीला एकच सांगतो, स्वतःला फक्त ओळख, समज की हे का घडत आहे. ज्या वेळेस तू या गोष्टीला समजशील, स्वतःवरती काम करशील, स्वतःमध्ये झोकून पाहशील, त्यावेळेस हा जो चेन पॅटर्न जो चाललेला आहे तो ब्रेक होईल. हे पॅटर्न जिथपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तिथपर्यंत हा फ्लो चालूच राहणार. ज्या वेळेस मी त्या ग्राहकांना असं समजवतो की जिथपर्यंत तू या गोष्टीला समजत नाही की हा पॅटर्न का रिपीट होत आहे आणि तू जिथपर्यंत त्यावरती काम करत नाहीस तिथपर्यंत ते रिपीटेड होणार. बरोबर. ठीक आहे. मी तुम्हाला यावरती एक केस अशी सांगतो. तर गतजन्माचे हे ज्यावेळेस पॅटर्न मी त्याच्यासोबत क्लिअर केलं की हे कदाचित या गोष्टींमुळे होत असेल, या व्यक्तीला मी विशिष्ट साधना दिलेल्या आहेत किंवा मी देत असतो. ओके. आणि त्याचबरोबर मी अशा व्यक्तीने एक गोष्ट अजून सांगतो की आपल्या बाउंड्रीजला ओळखा, की आपण ज्याच्याशी संपर्कामध्ये येत आहोत खरंच ते आपल्यासाठी विश्वासार्ह आहे, खरंच ती आपल्यासोबत लाईफ लॉंग राहू शकते आणि खरंच तिची जी पत्रिका आहे ती खरंच आपल्यासाठी तितकीशी स्ट्रॉंग आहे का. ओके. जर ह्या गोष्टी तुझ्या बॅलन्स होत आहे तर आता तो पुढच्या प्रवासामध्ये निघ. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर गोष्टींचा अभ्यास करून ज्यावेळेस त्या गोष्टीमध्ये उतरता त्यावेळेस जीवन नक्कीच सुंदर होतं. एक अजून अनुभव सांगतो. माझ्याकडे एक केस होती. एक व्यक्ती बिझनेसमॅन होता. ओके. खूप छान बिझनेस होता, म्हणजे खूप पैसा वगैरे भरपूर काय होतं त्याच्याकडे, सर्व म्हणजे काही कुठल्या गोष्टीची कमी काहीच नव्हती. पण त्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट कॉमन होत होती की त्याचे पार्टनर्स त्याला दगा द्यायचे वारंवार. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 नाही, 5 वेळा, अशा बऱ्याच वेळा त्यासोबत घडलं. ओके. आणि फक्त पार्टनरच नाही तर त्याचे मित्र सुद्धा त्याला फसवायचे. तर वास्तू व्हिजिटमध्ये मी त्याच्याशी ज्यावेळेस या गोष्टीचं डिस्कस केलं त्यावेळेस त्याने ज्यावेळेस ह्या गोष्टी मला सांगितल्या त्यावेळेस मला असं वाटलं की हा कुठला तरी रिपीटेड पॅटर्न चालू आहे. मला थोडीशी उत्तरं मिळाली. त्याची ज्यावेळेस मी जन्मतारखेवरती थोडंसं काम केलं त्यावेळेस मला कळालं की काहीतरी विशिष्ट पॅटर्न याच्यामध्ये इम्पॅक्ट करत आहे. त्याला मी एक साधना दिलेली, म्हणजे ज्यावेळेस मला असं वाटलं की याला रेकी शास्त्रामध्ये माझं जे शास्त्र आहे रेकी शास्त्रावरती मी काम करतो, त्याला मी रेकी शिकवता एक साधना सांगितली ज्याच्यामध्ये त्याला सांगितलं एक शून्य अवस्थेमध्ये जा. मेडिटेशनची एक शून्य अवस्था आहे जिथे सगळे विचार स्टॉप होतात, जिथे त्याला मी थोडंसं फोकस करून सांगितलं की थोडंसं आठव की काही वेगळे चित्राशी तू कनेक्टेड होतोयस का. त्याला मी काही अशा फ्लॅशबॅकमध्ये काही गोष्टींशी कनेक्ट केलं. त्याने पाहिलं की एक व्यक्ती आहे जो की तो स्वतःला फील करत होता. ओके. जो समोरच्याला काहीतरी लिहून देत आहे आणि समोरचा रडतोय. त्याने फील केलं की हा काहीतरी त्या समोरच्या गरीब व्यक्तीला फसवत होता आणि तो समोरचा व्यक्ती रडत होता हे त्याने दृश्य पाहिलं. त्याला ज्यावेळेस ते साधने त्यावेळेस तो रडायला लागला. आणि ज्यावेळेस तो साधनेतून बाहेर आला त्यावेळेस मी त्याला विचारलं काय झालं. त्याला असं क्लिअरली इंडिकेशन आलं की तो कोणाला तरी फसवत होता आणि ते पॅटर्न त्याला इम्पॅक्ट देत होते. मी त्याला सांगितलं आजपासून क्षमायाचना रोज करायची आहे तुला, रोज क्षमायाचना कर. रात्री झोपताना पण क्षमायाचना करायची, दिवसाच्या सुरुवातीला पण क्षमायाचना. जे कुठले अतृप्त व्यक्ती असतील, अतृप्त आत्मा असतील, जे कोणी असेल त्यांनी मला माफ करा, माझ्याकडून काही चुकलं असेल, काही राहिलं असेल मला माफ करा, फक्त क्षमायाचना करायची. त्याला क्षमायाचनेची साधना दिली आणि मेडिटेशन सांगितलं. आणि त्याला हे पण सांगितलं की यापुढे ज्यांच्याशी पण जोडशील थोडंसं प्रॅक्टिकली जोड, म्हणजे अचानक कोणावरती विश्वास ठेवून चालू नको, कारण ते तुला प्रॅक्टिकली सुद्धा समजणं गरजेचं आहे. एकीकडे प्रारब्धाचे भोग आहेत पण या जीवनात पण तुला प्रॅक्टिकल होऊन चालावं लागेल. बरोबर. त्यांनी दोन्ही गोष्टी चालू केल्या, पण काही दिवसानंतर मी अनुभवलं की त्या व्यक्तीमध्ये बराच फरक पडलेला. तो व्यक्ती म्हणाला की प्रॉब्लेम्स तेच आहे पण मी प्रॅक्टिकल झालेलो आहे आणि मी त्या गोष्टींना बरोबर फेस करू शकलो आहे. दृष्टिकोन बदलला. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडतो आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण या गोष्टींना ऍक्सेप्ट करतो. असं नाही म्हणून चालणार की मला विश्वास नाही, हे काय नाही, थोटांड आहे, तुमच्या जीवनात काहीच फरक नाही पडणार. बरोबर. तुमचं जीवन जस्ट व्यर्थ जन्म मी म्हणेल. मग तुम्ही त्या जीवनाला समजदार नाही. बरोबर. जिथपर्यंत व्यक्ती स्वतःला समजत नाही की मी कोण आहे, या जन्माचा खरा उद्दिष्ट काय आहे, तोवरती तो जीवन जगतच नाहीये. प्रत्येक व्यक्ती या चुकून रॅट रेस मध्ये लागलेला आहे. बरोबर. पैसा कमवण्याच्या
कारण आपल्याला तसे संस्कारच तसे दिलेत ना, की शाळेत जायचं, शाळेनंतर कॉलेज, कॉलेजनंतर नोकरी, 10 ते 5चा जॉब, परत घरी, त्याच्यानंतर झोपा, सकाळी उठा, बरोबर. फक्त फिरतोय. बट एक आहे त्यामध्ये आपण कॉमन मॅन आहे. हा, आपली तर चुकीच नाही ती बघायला गेलं तर. बरोबर. कारण का तुम्हाला सर हे सर्व गोष्टी माहिती आहेत. हम्म. पण जसं आता माझ्यावरून मी विचार केला किंवा व्ह्युअरच्या हिशोबाने की मला मागच्या जन्माचं काही माहिती नाही आहे. हम्म. पुढे काय होणार ते माहिती नाही. फक्त आता माझी नसेल काय की बाबा मला हे काम करायचं आहे, घरी पैसा घेऊन येणं, बरोबर. काही पण करून मुलगा आहे, काही पण करून पैसा घेऊन येणं भाग आहे. हम्म. मग तो इनडायरेक्टली त्या रॅट रेसमध्ये जातो. बरोबर. आणि त्याच्यासाठी बाकी सर्व गोष्टींपेक्षा पैसा कमवणं हे सर्वात महत्त्वाचं होऊन जातं. बरोबर. कारण की आपण कितीही काही बोललो की मेडिटेशन करूया, हे करूया, भक्ती करू, त्याच्यानी आपल्याला काही पैसा भेटून आपलं घर चालणार नाहीये किंवा आपली फॅमिली असते, बरोबर. हे होणार नाही. तर इनडायरेक्टली तो रॅट रेसमध्ये जातो. बरोबर. मग हे पण असं काय कशी थिंकिंग करायची की आपण किंवा हे कसं बॅलन्स करू शकतो आपण या गोष्टींना. म्हणूनच मी तुम्हाला आधीच सेंटेन्स यूज केला हम्म, की आपण स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे यासाठी, हम्म, स्वतःला प्रश्न केला पाहिजे की मी कोण आहे, हम्म, या जन्माचं खरंच उद्दिष्ट काय आहे. जबाबदाऱ्या गरजेच्या आहेत, नो डाऊट. हम्म, या जबाबदाऱ्यांना सांभाळता सांभाळता हम्म, स्वतः ज्या जन्माच्या उद्दिष्टाने आलेला आहे हम्म. त्या उद्दिष्टानं जर तो समजून स्वतःवरती काम करू लागला तर बाह्य जगाला जगता जगता तो स्वतःच्या अंतरात्म्याला ओळखून त्या जगाच्या प्रवाहाला तो समजू शकतो आणि या जगाचं, या जन्माचं जे उद्दिष्ट आहे ते तो पूर्ण करू शकेल. हम्म. बघा, महत्त्वाचं. पैसा गरजेचा आहे, नो डाऊट. मी परत सांगतो, पैसा गरजेचा आहे. हे सगळे शो ऑफ, कारण आपण मटेरियलिस्टिक जगामध्ये जगत आहोत, तिथे शो ऑफ होतोय. हम्म, कारण एखादा छोट्या अवस्थेमध्ये असं त्याला सगळे हिंतेच्या भावनेने पाहतात, तर बरोबर, तो कुठेतरी त्या कॉम्पिटिशनच्या जगात उतरतो. बरोबर. पण कॉम्पिटिशन त्याने स्वतःशी केलं, स्वतःचं कॉम्पिटिशन स्वतःशी केलं हम्म, तर खूप फरक पडतो. ज्यावेळेस मनुष्य इतरांशी स्वतःला कॉम्पिटिशन मध्ये उतरवतो त्यावेळेस तो स्वतःला हरवत असतो. हम्म. स्वतः बरं कॉम्पिट करा, ते चांगलं असेल. येस, दुसऱ्या बरं करून काही नाही फायदा काही होणार नाही. आहे. काल मी जे केलेलं आहे, हम्म. काल मी जे होतो त्याच्यामध्ये आज माझ्यामध्ये काय गोष्टी ऍडिशन्स असतील हम्म, आणि आज मी जो आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी ऍडिशन करून मी उद्या बनू शकेल, हम्म, या प्रवाहाने जो व्यक्ती चालेल ना त्याला जगातला कुठलाच व्यक्ती हरू शकत नाही. हम्म. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव मी सांगतोय. ओके. या रॅट रेसमध्ये एकेकाळी मी सुद्धा होतो. हम्म, जिथपर्यंत मी स्वतःला ओळखलं नाही. आणि हा एक गोष्ट अजून सांगतो, हम्म, आपण स्वतःला त्यावेळेस जास्त ओळखतो ज्यावेळेस एक खूप मोठं संकट जीवनामध्ये उतरतं, इतक्या भयानक लेवलचं संकट उतरतं ज्यावेळेस तुम्हाला तहेस महेस केलं जाऊ शकतं. तुमच्या जीवनाची काही शाश्वती नाही उरत. हम्म. उद्या मी जगेन की नाही काही शाश्वती नाही. तो एक पॉइंट येतो जिथे टर्निंग पॉइंट सुरू होणार असतो. इथे दोन मार्ग येतात, एक चांगला एक वाईट. चांगला मार्ग तुम्हाला खूप हार्ड वाटेल आणि वाईट मार्ग खूप इझी आहे, ज्याच्यामध्ये बरोबर. ड्रिंक्स वगैरे करणारे जे पॅटर्न्स निर्माण होतात. हम्म, ज्यावेळेस मी माझ्या प्रवासामध्ये निघणार होतो, म्हणजे स्पिरिच्युअलिटीच्या, हम्म, माझ्या सेम सायकलमध्ये जो माझा साऊथ वेस्टचा एंट्रन्स होता, माझ्या मित्राचं घर सुद्धा साऊथ वेस्टचा एंट्रन्स होता, ज्यावेळेस ते जे मी भोगलेलं ओके. आजच्या 10 वर्ष अगोदरचा जो पॅटर्न होता, फक्त फरक एक झाला, दृष्टिकोनाचा फरक झाला. हम्म, माझ्या मित्राने ड्रिंकचा सहारा घेतला हम्म, आणि कारण तो त्याला सोपा मार्ग वाटला ना, इझी मार्ग आहे स्वतःला समजवणं. ड्रिंक हा एकदम शॉर्टकट वे वाटला त्याला. हम्म, आज तो त्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये जगत आहे. हम्म. माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी, स्वामींनी माझ्यासाठी तो मार्ग दिला आणि मी कुठे त्या अध्यात्माकडे वळालो. बरोबर. आणि त्या अध्यात्माची साथ देऊन मला असं कुठं वाटलं ज्या वास्तूमुळे हा त्रास मी भोगलेला आहे, हम्म, तो त्रास इतर कोणी झेलू नये, कोणी भोगू नये, म्हणून मला हा मार्ग मिळाला. बरोबर. हा मार्ग पटकन मिळत नाही, परत सांगतो. या मार्गाला मिळायसाठी तुम्हाला खूप खूप त्रासांना सामोरे जावं लागतं. लोकांच्या नेगेटिव्ह कमेंट, नेगेटिव्ह टॉक्सशी तुम्हाला सामोरे जावं लागतं. लोकांचे असे असे प्रश्न होते त्यावेळेस की असे फेस नाही करू शकत होते, पण बरोबर. मला माहिती होतं की ते पाहिलेले आहेत, मी हम्म. फेस केलेले आहेत. तर करता 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 ज्यावेळेस तुम्ही अशा एका स्टेजला जाता त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कन्फर्म होतं, म्हणजे तुम्ही पूर्ण शुअरिटी होते की ही माझी लाईफ आहे, हम्म, हे माझे पॅटर्न्स आहेत ज्याच्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही अध्यात्माशी जोडले जाता ना, हम्म, त्यावेळेस तुम्हाला संकेतिक रूपामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात. हम्म, मी ज्या वास्तूमध्ये मेजॉरिटी जातो, जाण्याचे एक दिवस आधी माझ्यासमोर त्या हिंट आलेल्या असतात की त्या वास्तूमध्ये कुठे काय काय आहे. ओके. हां,
आता एक रिसेंटली एक केस झाली हम्म. ज्याच्यामध्ये मी एक वास्तू एका मॉमेडियन व्यक्तीची केलेली. ओके, म्हणजे मुस्लिम हां, ते मानतात ह्या गोष्टीला? सगळे मानतात. मला एक सांगा, हां. त्रास आल्यावर आपण 100 डॉक्टर शोधतोच ना, हो. म्हणजे त्रास कमी होण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपण रस्ता शोधत असतो ना. शोधतोच, बट रेअरली आपण ऐकलं असं की नॉन हिंदू असतात ते ह्या गोष्टींवरती जातात. करतात. ज्यांना त्या ठोकर मिळालेल्या असतात, ज्यांना या शास्त्राचा अभ्यास कळालेला आहे, ते करतात. ओके. आणि ज्यांना त्याचा खरंच फायदा झालेला ते 10 जणांना पण सांगतात. फक्त इतकंच की काही कम्युनिटीजमध्ये त्या गोष्टीला ओपन अप करता येत नाही म्हणून ते करत नसावेत. सो करतात. विश्वास करणारे नक्कीच करतात. ओके. त्रासातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक व्यक्ती सगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. बरोबर. ठीक आहे. तर या पॅटर्नमध्ये मी काय अनुभवलं हम्म. की हे जे घर होतं, या घरामध्ये त्या व्यक्तीचे जे वडील जे होते त्यांचा जो बेडरूम होता तो पूर्वेला होता आणि त्यांचा जो टॉयलेट होता तो ईस्टच्या ॲक्सिस होते येत होता. ठीक आहे. ओके. पूर्वेच्या. हां. आणि पूर्वेला जेव्हा हे टॉयलेट येतो ना त्यावेळेस तुम्हाला सोशल कनेक्शन म्हणून डिस्टर्ब करत असतो, म्हणजे डिस्ट्रॅक्ट करतो. ओके. ठीक आहे. पूर्व ही तुम्हाला सोशल कनेक्शनशी जोडते. हां. ठीक आहे. आणि सोशल कनेक्शन ज्यावेळेस डिस्टर्ब होतो त्यावेळेस तुम्हाला लोकांशी कनेक्ट होता येत नाही. ओके. ठीक आहे. तर अशा वेळेस काय आहे की काही रेमेडीज करून त्या गोष्टीला बॅलन्स करता येऊ शकतं. तर त्यांचे जे वडील होते त्यांना थोडासा एक त्रास होता म्हणजे या गोष्टीशी कनेक्ट होण्यामध्ये. तर मी थोडासा त्या गोष्टीमध्ये हे करता करता त्यांना मला असं वाटलं की काहीतरी गोष्टी अजून आहे जे यांच्या जीवनामध्ये मॅटर्स करतात. तर मी त्यांना विचारलं तुमचे ऑफिस वर्क, कारखाने वगैरे कुठे आहेत? तर त्यांनी मला पर्टिक्युलर त्यांच्या जागेमध्ये नेलं, म्हणजे जिथे त्यांचे जे गोडाऊन्स, त्यांचे ज्या वर्क प्लेस, जे त्यांचं वर्क चालतं. बरोबर. त्यांचं ऑफिस, बघा गोष्टी कशा कनेक्ट होतात. त्यांचं ऑफिस, त्यांचा गोडाऊन आणि त्यांचा जो कारखाना जिथे त्या गोष्टी बनवल्या जात होत्या, या सर्व ठिकाणी जेवढे टॉयलेट्स होते ते ईस्टलाच येत होत्या. आता हे कसं काय होतं? हाच तो कनेक्शन. ज्या व्यक्तीचा जो ग्रह बिघडलेला आहे, समजा या व्यक्तीचा सूर्य बिघडलेला आहे, सूर्याचा कारक आहे पूर्व दिशा, ही दिशा जर बिघडलेली आहे तर त्याच्या पत्रिकेनुसार याच्या जीवनात येणाऱ्या वास्तू या कुठेतरी पूर्वेला बिघडलेल्या असणारच. ज्यावेळेस मी त्या टॉयलेटला ट्रीट केलं त्यावेळेस बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह व्हायला मदत झालेल्या. ओके. येस. सो हे असतात कनेक्शन्स जे पकडावे लागतात, समजावे लागतात. एवढ्या इझिली एकाच वास्तूमध्ये तुम्हाला उत्तर नाही मिळत. कधी कधी काही पॅटर्न्स असतात ज्याच्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टींवरती अभ्यास करावा लागतो. ही थोडी मोठी प्रोसेस होते. लोकांना आहे ना शॉर्टकट हवे. शॉर्टकटमध्ये ही गोष्ट चालत नाही. वास्तू शॉर्टकट नाही आहे. लोकांना शॉर्टकट वाटत असेल बट इट इज नॉट शॉर्टकट. लोकांना आज काहीतरी दिलं आणि उद्या फरक पडेल असं नाही होत. बरोबर. वास्तूला आपण बॅलन्स करतो म्हणजे काय, वास्तूच्या ज्या बिघडलेल्या गोष्टी त्याला आपण सुधारतो, तोडफोड नाही. तोडफोड लोकांना असं वाटतं की वास्तू म्हणजे तोडफोड. म्हणजे कितीतरी पॅटर्न मध्ये असं होतं, लोकांना मला आधीच प्रश्न होता, सो तोडफोड नाही ना सांगणार? नाही, बिलकुल नाही. तोडफोड म्हणजे इन ऍक्च्युअल आपण वास्तूला घायल करत आहोत, जखमी करत आहोत, जे माझ्या शास्त्रामध्ये बसत नाही. ओके. येस. म्हणजे काही गोष्टी इम्पॅक्ट होतात Yes. त्या गोष्टी, म्हणजे Yes. तोडलं फोडलं तर Yes. वास्तूला पण वास्तूला आपण जखमी करत आहोत ना, तोडून फोडून आपण तिला दुखावतोय. मागे पण तुम्हाला एक रेमेडीमध्ये मी तुम्हाला हे सुचवलेलं की ईशान्येचा टॉयलेट आहे, ईशान्येला कुठलीच रेमेडी नाही इन ऍक्च्युअल. बाकी जे करतात हा सगळा फेक, सगळा बाजार चाललेला आहे. ईशान्येला रेमेडी नाहीये. ओके. ईशान्य ईश तत्व आहे. तुमचं डोकं आहे, तुमच्या डोक्यावरती घाव आहे, तुम्ही काय इथून सलाया टाकून तुमचं डोकं ठीक करणारच नाही. तर ईश तत्वाला सायन्सच्या बॅकग्राऊंड प्रमाणे सुद्धा किंवा कुठल्या याच्या हिशोबाने रेमेडी नाहीये. ओके. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण फक्त शिफ्टिंग करतो सीटची. तुझी टॉयलेटची सीट असतो, आपण ईशान्येच्या ऍक्सिस म्हणून राईट झोन मध्ये आणतो आणि त्याचा बदल आपण फरक पाहू शकतो. छोटे मोठे बदल करून मी एखाद्याच्या लाईफला राईट ट्रॅक वरती आणलेलं मी पाहिलेलं आहे. बरोबर. पण करणं गरजेचं आहे. तो विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एका दिवसात 10 दिवसात काही होणार नाही. टाइम घेऊ शकते वास्तू. एका दिवसात रिझल्ट देऊ शकते. काही ना वर्ष सुद्धा जाऊ शकतो, काही ना एका महिन्यात रिझल्ट मिळू शकतो. बाकीचे हे जेवढं काही बाजार चाललेला सगळा थोटांड बाजार आहे. कोणत्याही अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नये जे ऍक्च्युअल मध्ये खरोखर आपल्याला वाटतं की सायंटिफिकली बरोबर जात आहेत, तिथे आपण विश्वास ठेवू शकतो. फक्त कंपास घेऊन काही लोक एखाद्या वास्तूमध्ये जातात आणि अचानक डिसाईड करतात की हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. फक्त कंपासने तुम्ही कुठल्या गोष्टीचं राईट प्रेडिक्शन नाही देऊ शकत. जोवरती त्याचा फ्लोअर प्लॅन बनत नाही, दिशा सेट केल्या जात नाही, तोवरती तुम्ही प्रेडिक्शन नाही देऊ शकत. ओके. एखाद्याचा दरवाजा समजा दक्षिणेला आहे आणि तुम्ही त्याला नैऋत्येला सांगून त्याला घर सोडायला सांगत आहात, तुम्ही त्याला मूर्खताच्या रस्त्यावरती सोडत आहात. दक्षिणेचा दरवाजा चुकीचा नाहीये. दक्षिण दिशा
दक्षिण दिशेतला असणारे काही राईट विशिष्ट पदमंडळातला दरवाजा तुम्हाला खूप प्रॉस्पेरिटी देऊ शकतो. साऊथ साईडला राहणारे लोक जास्त प्रॉस्परस का आहेत? दक्षिणेला ते जास्त प्राधान्य देतात. बरोबर. दक्षिणेकडून नैऋत्येकडे असलेले जे दरवाजे आहेत ते तुम्हाला इम्पॅक्ट निगेटिव्ह देतातच. काही विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांसाठी नैऋत्य दरवाजा चालू शकतो. ओके. काही विशिष्ट काही प्रकारच्या विशिष्ट चालू शकतो. हा. ठीक आहे. लिगल ऑथॉरिटीज आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. काही पॉलिटिकल ह्याच्यामध्ये चालू शकतो. अशा ठिकाणी हा दरवाजा चालू शकतो. पण मी रिस्क घेत नाही जोवरती मला असं वाटत नाही की याच्यासाठी हा दरवाजा देणं योग्य आहे की नाही. लोकांना ज्यावेळेस घरं घ्यायचं असतं त्यावेळेस ते मला त्यासाठी कन्सल्ट करतात की आम्हाला एक पर्टिक्युलर वास्तू घ्यायची आहे. बघा, एका राईट कन्सल्टन्सीने जर तुमची लाईफ एका राईट ट्रॅकवरती जात असेल तर घ्यायला काय हरकत आहे हो? बरोबर. तर मला एकच म्हणायचं आहे, तर जीवनातले हे जे काही भोग आहेत ना, हे कुठेतरी आपल्याला स्टॉप म्हणा किंवा कुठेतरी त्याची जी तीव्रता आहे ही कमी करायची असेल ना, तर एखाद्या वेळेस जसं की आपण एखाद्या डॉक्टरला विचारतो की माझं डोकं रोज का दुखत आहे, तर डॉक्टर आपल्याला राईट औषध देतो. तसा एक वास्तू कन्सल्टंट जर योग्य असेल तर तुम्हाला राईट डायरेक्शन नक्कीच देणार. एकदा भेटणं तरी गरजेचं आहे. अगदी बरोबर. येस. जे वास्तू कन्सल्टंट यांच्याकडे जाणं आणि त्यांच्याकडून पण आपण काही गोष्टी शिकू शकतो किंवा चांगल्या होऊ शकतात. येस येस. त्यामुळे ते केलेलं कधी पण चांगलं. फक्त त्याची पारख तुम्हाला योग्य करता आली पाहिजे तर तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त एखादा कंपास घेऊन आला आणि तुम्हाला सगळं घाबरवलं तर ते चुकीचं आहे. मी माझ्या कुठल्याही क्लायंटला कधीच घाबरत नाही. माझे क्लायंट कधी कधी मला विचारतात, सर या घरामध्ये बघा इथे काहीतरी आहे का मला सांगा. तर मी त्यांना सांगतो, असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही ना, मला एक जण बोलले की इथे काहीतरी असं असतं. तर मी त्याला म्हणाला, असं काय असं तुम्हाला सांगितलं? तर इथे काहीतरी असं जाणवतं. बघा, त्याची तुम्हाला जे जाणवतं ना, तो तुम्हाला तिकडच्या ऊर्जेचा जडपणा आहे. कधी कधी काय असतं की एखाद्या वास्तूमध्ये खूप द्वेषाने, खूप रागाने, खूप तीव्रतेने एखाद्या घरामध्ये आरडाओरडा करून भांडण करणं रोज रोज त्या फ्रिक्वेन्सी होत असतील तर तिथे ना एक विशिष्ट नेगेटिव्ह ऊर्जेचा पॅटर्न तिथे तयार होतो. ओके. ठीक आहे. तर ही जी ऊर्जा म्हणजेच एक भावना, जी ही ऊर्जा आहे ती तिथे जमा होते नेगेटिव्ह फॉर्ममध्ये. अशा घरामध्ये ना तुम्हाला कधी कधी असं ना, जेव्हा हे जाल ना तेव्हा तुम्हाला असं जडपण वाटेल असं. ओके. ठीक आहे. म्हणजे तिथे कुठे भूताटकी नाही. लोकांना असं वाटतं की नेगेटिव्हिटी आहे म्हणजे भूत आहे किंवा काहीतरी अतृप्त आत्मा आहे. नो, इट इज नॉट. प्रत्येक वास्तूमध्ये ह्या टाईपच्या गोष्टी नाही आहेत. काही ठिकाणी त्या ऊर्जा असू शकतात, पण जिथे तुम्हाला असं सांगितलं गेलं तर ते त्या टाईपचे पॅटर्न बिलकुल नाही. ते मी लोकांना क्लिअरली सांगू शकतो की नेगेटिव्हिटी म्हणजे भूताटकी किंवा कुठली नेगेटिव्ह सावली असं नाही. तर तिथे त्या भावनेची जी नेगेटिव्हिटी, एखादा द्वेष म्हणजे रागाने बोललेल्या गोष्टी आहेत त्याचे पॅटर्न तिथे असतात. किंवा एखादा क्लटर तिकडे साठलेला आहे, भिंती ज्या बंद आहेत, जास्त करून ईशान्य दिशेला असलेल्या ज्या भिंती आहेत जिथे पूर्ण पॅक आहे, म्हणजे हवेला जाण्यासाठी तिथे वावर नाहीये, तिथे सुद्धा एनर्जी ब्लॉक होते आणि तुम्हाला एक विशिष्ट निगेटिव्ह फील येतो. ओके. येस. तर जिथपर्यंत आपल्याला या गोष्टी पॅटर्न वाईज क्लिअर नाही करता येतात तिथपर्यंत आपण कोणाला प्रेडिक्ट करू नये असं मी ठाम मत माझं आहे. बरोबर. अगदी बरोबर. येस. सो जिथपर्यंत समजा फॉर एक्झाम्पल ईशान्य ब्लॉक आहे तर त्याच्यासाठी काही विशिष्ट गोष्टींचा आपल्याला वापर केला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं की काही ठिकाणी लोक खिडक्या दार पूर्ण बंद ठेवून देतात. ठीक आहे. सकाळचं ज्यावेळेस तुम्ही उठता ना त्यावेळेस ना सकाळची खिडक्या दारं हे सगळे ओपन असली पाहिजे. ऊर्जेला, त्या हवेला, घरामध्ये त्या प्रकाशाला येणं जाण्याचं हे असतं, मार्ग मिळाला पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे म्हणजे एनर्जी फ्लो मध्ये राहते आणि तुम्हाला त्या घरामध्ये प्रसन्न वाटतं. बरोबर बरोबर. इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल युअर डोअर्स, जे कुठल्या निगेटिव्ह झोन मध्ये का असू नये, पण जर तुम्ही तुमच्या खिडक्या दरवाजे बंद पण जर तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या जर ओपन नसतील ठेवत तर निगेटिव्ह पॅटर्न तुम्हाला त्या घरामध्ये किंवा ते एक विशिष्ट ऊर्जेचा एक फील येऊ शकतो. जडपणा वाटू शकतो, एक बेचैनी वाटू शकतं, ते होऊ शकतं. सरांनी सर तुम्ही आम्हाला आतापर्यंत स्वामींबद्दल मागचे काही कर्म असतात, आपले गतजन्मातले कर्म असतात, त्यांच्याबद्दल खूप काही माहिती सांगितली. तर आशा करतो की आपल्या व्ह्युअर्सला पण ती गोष्ट समजली असेल, त्यांना पण ती नक्कीच आवडली असेल. तर हा पॉडकास्ट खूप मोठा होईल, लेंदी होईल. अजून काही टॉपिक्स आहेत आपले, ते आपण अजून एक नवीन पॉडकास्ट आणू, त्याच्यामध्ये कव्हरअप करू. कारण का हा लेंदी भरपूर झाल्यानंतर एक बोर होऊ शकतो व्ह्युअर्सला. आणि आपण अजून काही प्रश्न येत आहेत का ते पण बघू आणि एक
त्या दोघांना कोलॅब करून एक मोठा पॉडकास्ट परत बनला सेकंडवाला. तर त्याच्यामध्ये आपण कर्म किंवा मागच्या जन्मातले गत जन्मातले जे काही कर्म असतील त्यांना कसे सुधारायचे, किंवा आपली वास्तू जे तुमचं मूळ आहे सर, त्या मूळ वास्तूंबद्दल त्यांचे उपाय कसे होतात ते जाणून घेऊ. तर आत्ताचा पॉडकास्ट मी इथेच आवरता घेतोय. आशा करतो तुम्हाला सर्वांना आवडला असेल. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही अनुभव असतील ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण परत एकदा सेकंड टाइम जेव्हा सरांना घेऊन येऊ तर ते नक्कीच सॉल्व्ह करू आपण त्यातून. तर बघत राहा MH टॉक्स. धन्यवाद.